बॅटिंग करताना आपण पाहणार आहोत जबी स्पोर्ट्स वडवली टीमला आणि दुसऱ्या बाजूने पाहतोय बाबा स्पोर्ट्स केळे संदीप पाटील यांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये। तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय भावेश दळवी असतील, मयूर सुतार असतील, नीरज माळी असतील यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये। नेक्स्ट मॅच टीम उत्वेश्वर रवदी पाचगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम केवीपीसी कांदळी दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत। निश्चितपणाने त्यांचं देखील मंडळाच्या वतीने आपण हार्दिक स्वागत करूयात। फर्स्ट इनिंग झाल्यानंतर आपला टॉस केला जाईल आणि जेबी वडवली संघ थोडासा उशिरा या स्पर्धेमध्ये पोहोचला, त्याच अनुषंगाने या ओमसाई क्रिकेट असोसिएशनची जी नियमावली आहे आणि त्या नियमावलीनुसार त्यांना 3 धावांची पेनल्टी दिली गेली आहे। अर्थात ज्या वेळेला बाबा स्पोर्ट्स केळे संघ बॅटिंग करता येईल त्यावेळेला ह्या 3 धावा त्यांच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील। तर टीम बाबा स्पोर्ट्स केळे आपला राखीव खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये दाखल करा। मॅचला सुरुवात होते। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये भावेश दळवी आणि त्याच्या साथीने वैभव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। सलामीची जोडी भावेश दळवी आणि वैभव म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल उत्वेश्वर क्रिकेट संघ रवदी पाचगाव आणि केवीपीसी कांदळी दोन्ही संघ अगदी वेळेत पोहोचलेत, त्यामुळे त्यांचं आपण करूयात स्वागत। स्पर्धेचा आजचा तिसरा गोड दिवस आपण पाहतोय। याच पंचांचा देखील इशारा झालाय, सामना सुरू होण्याचा इशारा दर्शविलाय। पहिला बॉल अच्छा बॉल मॅच मधला संदीप पाटीलचा पहिला बॉल लेट कट केला गेलाय। अगदी पाहिलं तर गली रिजन मध्ये ही चुकी पाहायला मिळाली, चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल 4 धाबांसाठी। पहिल्या बॉल वरती पहिला चौकार आलाय भावेश दळवीच्या बॅटमधून। अखूट टप्प्याचा बॉल होता, पॉइंट क्षेत्राकडे खेळण्याचा प्रयत्न होता, टॉपेज लागला आणि त्यानंतर गली रिजन मध्ये थोडंसं मिसफिल्ड पाहायला मिळालं आणि क्षणामध्ये त्याचा फायदा टीम जेबी वडवली संघाला झालाय। पुढचा बॉल यावेळेला मात्र ऑन साइडला इथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण, शॉट स्क्युअर लेग मध्ये इनफिल्डच्या आतमध्ये चांगले एफर्ट्स दाखवले क्षेत्ररक्षकाने, जरूर धावा वाचवल्या आपल्या टीमच्या। धावसंख्या 1 ने पुढे सरसावते, 5 धावा, स्ट्राइक रोटेट होत्या। वैभव मात्र इथून स्ट्रायकर एड वरती असेल। सलामाची जोडी आपण पाहतोय, दोन्ही फलंदाज आक्रमक शैलीचे आहे, सातत्याने चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी त्यांनी केली आहे। संदीप पाटीलचा पुढचा बॉल इथून मात्र पाहू शकाल या स्पर्धेचा आजचा हा तिसरा दिवस आहे। कुंदे स्पोर्ट कुंदे आयोजित महायुती चषक 2025 चा हा महासंग्राम। राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा बॉल अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली आहे, पंच सहमत नाहीयेत या अपीलसाठी। चांगला बॉल होता, गुडलेन वरती पिच झाला, देहयष्टी वरती आदळला आणि त्यानंतर डॉट बॉलची सांगता झाली आहे। पुढची स्पर्धा आपल्याला निश्चित ओमसाई क्रिकेट असोसिएशनची पाहायला मिळेल, जय हनुमान क्रिकेट संघ मैंदे आयोजित आणि त्या अगोदर मकर संक्रांत निमित्त आई गावदेवी दुधनी संघाची देखील असेल। ही स्पर्धा शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवारी मकर संक्रांत आहे आणि मंगळवारी या सामन्याचा त्या स्पर्धेचा सांगता होईल। सोमवार आणि मंगळवारसाठी आपला ओमसाई क्रिकेट असोसिएशनसाठी एंट्री आहे। जर आपल्याला कोणाला प्रवेश घ्यायचा असेल तर सोमवार मंगळवारी आपण दुधनी संघाशी संपर्क करू शकताय। आय थिंक आतापर्यंत 4 एंट्री आपल्या असोसिएशन्स मधून तिथे झालेले आहेत। यावेळेला मात्र पाहिलं तर खूप दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, डॉट बॉल इथे आलाय। 6 धावा धावफलकावरती आहेत, चेंडू क्रमांक 5 चा खेळ संपन्न झालाय। पहिल्या बॉल वरती चौकार आल्यानंतर संदीप पाटीलने अनुभव दाखवलाय, चांगली गोलंदाजी केली आहे। शेवटचा अंतिम बॉल यावेळेला मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये, बॉल क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेलची संधी निर्माण झाली आहे। भावेश इथे बाद होईल, पहिला धक्का जेबी वडवली संघाला।
निखिल या गोलंदाजाला संधी दिली आहे. बाबा स्पोर्ट्स केळी संघामध्ये विचार केला तर निलेश सारखा एक जबरदस्त खेळाडू आहे. तुषार आहेत, रोशन आहेत, प्रथमेश आहेत, टीम परफेक्ट आहे. परंतु सध्याच्या घडीला थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळाला बाबा स्पोर्ट्स केळी संघ या हंगामामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, परंतु इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. भावेश दळवी सारखा आक्रमक फलंदाज बाद झाला आणि त्याच नंतर या मॅचची सूत्र या 2 फलंदाजांना आपल्या हाती घ्यावी लागतील. ज्यावेळेला तुमचा स्ट्रायकर फलंदाज जो बाद होतो त्यावेळेला मिडल ऑर्डरमध्ये चांगली बॅटिंग होणं खूप गरजेचं आहे. त्याकरिता एक चांगली पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. आणि अशा स्थितीमध्ये षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज निखिलला आणलाय. पहिला बॉल मार्गस्थ केला जाईल. स्ट्रायकर एड वरती वैभव म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यानं आतापर्यंत 2 बॉलचा सामना करत 1 धावेचं योगदान दिलंय. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल, लोअर फुल टॉस बॉल सन्मानित केलाय, स्लाइस केलं. अगदी सॉफ्ट हँडने चेंडूला खेळून काढलंय. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूला अडवला गेलाय. पहिल्या बॉलवरती सिंगल आलाय. लोअर फुल टॉस होता, गती थोडीशी कमी ठेवली या बॉलला आणि तिथून ही सिंगल आली आहे. सिंगलने टीमची धावसंख्येमध्ये भर पडली आहे. 7 धावा धावफलकार किती आहेत. अटॅकिंग क्रिकेट थोडंसं दाखवावं लागेल, कारण या मैदानाचा विचार केला तर 360 डिग्रीचं हे मैदान आहे. अगदी खुलेआम तुम्ही फटकेबाजी करू शकाल अशा पद्धतीचं हे मैदान आपल्याला उपलब्ध करून दिले कुंदे स्पोर्ट कुंदे संघाने. इथे देखील पाहिलं तर फुल्लर लेनचा बॉल यष्टीचित करण्याचा प्रयत्न होता, थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालं. डॉट बॉलची सांगता होते. निखिलवरती जी जबाबदारी दिली आहे संदीप पाटील निलेशाने, ती जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावरती उचलली आहे आणि अचूकता दाखवतं. 7 धावांवरती रोखलं गेले. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज ओव्हर द विकेटने. यावेळेला मात्र दमदार फटका आहे. क्षेत्र खाली आहे, प्रॉपर टायमिंग आहे, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. चेंडूची फेकी होते तोपर्यंत 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण झाल्या. 2 धावेने टीमची धावसंख्या 9 या अंकावरती. सिंगल डबल वरती भर देताना आपण पाहतोय जेबी वडवली संघाला एकमेव चौकार आला होता भावेशच्या बॅटमधून. पुढचा बॉल घेऊन निखिल सज्ज. यावेळेला मात्र बॅकफुट वरती येऊन पंच करण्याचा प्रयत्न. आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या 10 या अंकावरती दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलाय जेबी वडवली संघाने. उपस्थित सर्व मान्यवरांचं, प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, ज्येष्ठ नागरिकांचं आणि त्याचप्रमाणे युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या जे प्रेक्षक आनंद घेतात त्यांचं हार्दिक स्वागत. खूप चांगलं आयोजन नियोजन सातत्याने दरवर्षी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत असं. संपूर्ण श्रेय कुंदे स्पोर्ट कुंदे संघाला जाईल आणि विशेषतः त्यांना त्या संघाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलंय त्या सर्व दानशूर व्यक्तींना आम्ही या ठिकाणी मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद देतोय. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल घेऊन गुट्टाप्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू लँड होतो नोमॅन्स मध्ये. पहिली धाव अगदी वेगात आले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न यशस्वी होतील. 2 धावा इथे मात्र मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरसावत असताना 12 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ संपन्न झाला आतापर्यंत. 2 बॉलचा खेळ शेष आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. आजच्या दिवसातला हा सामना क्रमांक पहिला आपण पाहतोय जिथे 2 आमने सामने संघ केळे बनाम वडवली. इथे देखील फुल्लर लेनचा वापर. ऑन साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा इथे देखील संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी. ज्या पद्धतीनं संदीप पाटील यांनी गोलंदाजी केली होती अगदी त्याच पद्धतीची गोलंदाजी गोलंदाज निखिल देखील करतोय. एक नवीन आत्मविश्वास आज बाबा स्पोर्ट्स केळी संघामध्ये पाहायला मिळालाय. अनेकदा त्यांना पराभवाच्या सामोरे जावं लागलं अनेक स्पर्धेमध्ये. आज एक नवीन स्वप्न घेऊन या मैदानामध्ये उतरलाय आणि त्यांना उत्तर देत असताना जेबी वडवली संघ. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी बॅटच्या रडारमध्ये होतं. अतिरिक्त उंची गाठली, लांबी गाठलेली नाहीये. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून अंतर कापून पोहोचले. झेल ड्रॉप झाला आणि त्याच नंतर पाहायचं 2 धावा इथे मात्र कंप्लीट. पहा 2 धावा इथे आल्या. 2 धावेने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. एकंदरीत 14 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आणि सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 1 गडी बाद 14. चला मैदानाच्या आतमध्ये पाणी पाठवायचं असेल तर पाठवून घ्या. आयोजकांना विनंती आहे खेळाडू कक्षामध्ये आपण पाण्याची व्यवस्था करा.
नेक्स्ट मॅच KVPC कांदळी आणि त्याचप्रमाणे उत्वेश्वर रौदी पाचगाव बोथ कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. जसं इथे पहिल्या डावाची समाप्ती होईल लगेचच आपला टॉस केला जाईल. त्यासाठी आम्ही आपणास विनंती करतोय की आपण या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. पाचगाव संघाचे कर्णधार आणि कांदळी संघाचे कर्णधार. मानाची सन्मानाची स्पर्धा. अनेक मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत. जसजशी स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचते तसतशी मान्यवरांची गर्दी आपल्याला या क्रीडा मंचावरती पाहायला मिळेल. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी योगदान दिलंय सर्व दात्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतोय. नक्कीच या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर रोख रक्कम पारितोषिक आहे 33,333 रुपये, जे आम्हाला पुरस्कृत करून दिले माननीय श्री पंडितजी पाटील साहेब अध्यक्ष मजूर फेडरेशन यांच्या माध्यमातून. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 22,222 सन्माननीय विनोदजी पाटील साहेब उद्योगपती दाभाड यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाले. या दोन्ही बक्षीस जाताना आपण धन्यवाद देऊयात. तत्पूर्वी आपण जाऊयात षटक क्रमांक 3 मध्ये सूरज या गोलंदाजाला संधी दिली आहे. पहिला बॉल सूरजचा. पहिला बॉल फुल टॉस होता, कणकर फटका आणि गॅप सिलेक्शन विशेषतः खूप चांगलं होतं. टप्पा एक टप्प्याखेरीज चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. या षटकाला जशी सुरुवात झाली तसा फलंदाजाने हल्ला चढवला. वैभव म्हात्रेच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहिला. खऱ्या अर्थानं फुलटॉस बॉल होता आणि त्याचा त्याने पुरेपूर फायदा उचललाय. 4 धावेने टीमची धावसंख्या 18 अंकावरती. पहिल्याच बॉलवरती गोलंदाजावरती दबाव निर्माण केलाय. यावेळीला मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पाहिला तर गली रिजन मध्ये जाईल, जिथून 1 धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट होताना आपण पाहतोय. निश्चितपणाने तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेला आम्हाला लाभलंय 11,111 रुपये. माननीय श्री किरणजी पाटील साहेब उद्योगपती दिघाशी यांना पण धन्यवाद देऊयात. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 11,111 रुपये. माननीय श्री दिनेश शिवराम भोईर साहेब उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या माध्यमातून या 4ही दानशूर व्यक्तींना आपण धन्यवाद देऊयात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळेला मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तोच आणि झोन देखील तोच आहे. त्याच सातत्याने विभागामध्ये हे बॉल जाताना पाहायला मिळतात. धावसंख्या 1 ने पुढे सरसावतीये. 20 धावा. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर कमबॅक करत असताना गोलंदाज तुषार. या स्पर्धेकरिता आपण आकर्षक ट्रॉफीज पाहतोय जे आम्हाला पुरस्कृत करून दिलेत. सौभाग्यवती रवीनाताई रवींद्र जाधव माजी सभापती पंचायत समिती भिवंडी या 4ही ट्रॉफीज आम्हाला त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेत. त्यांना देखील आपण धन्यवाद देऊयात. गोलंदाज तुषार यावेळेला मात्र बॅकफुट वरती येऊन कट करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का तर नाही. सिंगल मिळतीये. सिंगलने टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरसावतीये. 21 धावा धावफलकावरती आहेत. या स्पर्धेमध्ये खूप काही आपल्याला पाहायला मिळालं. मॅन ऑफ द मॅच चषक ज्याने आम्हाला पुरस्कृत करून दिले कुमार रुपेश भगवान थाळके यांना देखील धन्यवाद देऊयात. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज चषक कैलासवासी सदानंद नामदेव आगिवले यांच्या स्मरणार्थ महेश सदानंद आगिवले. फुलटॉस ऑन साइडला उडून दिलाय. चेंडू थांबणार नाहीये. मिड ऑनच्या डोक्यावरून निघून जाईल. 1 टप्प्याखेरीज सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. या इनिंग्स मधला हा तिसरा चौकार आपण पाहतोय. तर शिस्तबद्ध संघ जी ट्रॉफी आहे सन्माननीय मोहन रामदास पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत झाले. मॅन ऑफ द मॅच साठी आम्हाला कूलर आहे सन्माननीय पुंडलिक विठ्ठल आगिवले. आपण त्यांना धन्यवाद देऊयात.
गोलंदाज सज्ज पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेटने अकुट टप्प्याचा बॉल होता, पूल करण्याचा प्रयत्न, देह एष्टीवरती हा बॉल आदळला. गोलंदाज देखील हास्य दाखवतोय, त्याला देखील ठाऊक आहे ते मी चुकी केली होती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 25 अंकावरती. सन्माननीय संतोष दादा चौधरी या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. त्याचनंतर या स्पर्धेमध्ये खूप काही आम्हाला स्पॉन्सर मिळालेत. उत्कृष्ट फलंदाजासाठी आकर्षक शूज आहेत जे दिनेश विष्णू सुतार यांच्याकडून आम्हाला उपलब्ध झाले. उत्कृष्ट गोलंदाजासाठी देखील शूज आहेत मयूर जगन्नाथ शेलार यांच्याकडून. मॅन ऑफ द सिरीजसाठी कॅप जितेंद्र रघुनाथ जाधव यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाजासाठी कॅप जितेंद्र रघुनाथ जाधव आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी कॅप देखील त्यांच्याकडूनच आहे. या सर्व बक्षीसदात्यांना धन्यवाद देतोय. त्यानंतर सन्मान चिन्ह कैलासवासी सावित्री शिवराम भोईर यांच्या स्मरणार्थ श्री दिनेश शिवराम भोईर यांच्याकडून. तर धावसंख्या 25. 3 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा धावफलकावरती आहेत. हे होते आमचे बक्षीसदाते. निश्चितपणाने सर्वांना आपण धन्यवाद देऊयात. त्यानंतर इंटरनेट सेवा ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली, मनीष चौधरी प्लॅन्ट पॉइंटचे प्रोप्रायटर्स, त्यांना देखील आपण धन्यवाद देऊयात. धावसंख्येचा फलक पाहतोय. 25 धावा 6 बॉलचा या इनिंग्स मध्ये खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 6 बॉलवरती अटॅकिंग क्रिकेट केलं जाईल का? पहिला बॉल इथून मार्गस्थ होईल निलेशच्या माध्यमातून. यावेळेला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, स्विंग पाहायला मिळाला निलेश शिंगोळेच्या माध्यमातून. डॉट बॉलने केली आहे सांगता. स्लॉग ओव्हरमध्ये स्वतः कर्णधार गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. कर्णधाराची भूमिका खूप महत्त्वाची आहे आणि निलेश म्हटला तर या टीमचा अष्टपैलू खेळाडू आहे आणि विशेषतः टीमचा कर्णधार देखील आहे, मुख्य आहे. सातत्याने जबाबदारी तो घेत असतो आणि या ठिकाणी देखील त्यानेच जबाबदारी आपल्या खांद्यावरती स्वीकारली आहे. 25 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. सातत्याने अचूक टप्पा आणि त्याचनंतर स्विंग लेग कट्टर चेंडूचा वापर करतोय निलेश. चांगली गोलंदाजी. स्लॉग ओव्हरमध्ये फलंदाजाला त्या ठिकाणी बंदिस्त करून ठेवलंय. जय बजरंग वडवली संघ संघर्ष करताना पाहायला मिळाला पहिल्या डावात. निलेश पुढचा बॉल घेऊन हा बॉल देखील डॉट आलाय. सलगचे 3 बॉल निर्धाव या ठिकाणी डॉट काढले गेलेत. वैभवला मात्र ध्यानात येत नाहीये. सातत्याने तो जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न होतोय, परंतु ज्या वेळेला एखादा फलंदाज स्ट्रायकर एंडवरती संघर्ष करतो त्यावेळेला नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजाने तिथपर्यंत पोहोचवून त्याला कानमंत्र देणं गरजेचं आहे. आणि त्या आता मात्र 4थ्या क्रमांकाच्या बॉलवरती पाहायला मिळालं. 3 बॉल सलगचे डॉट आले. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 3 बॉलवरती मोठा फटका आला तर फायटिंग टोटल ठरू शकेल. यावेळेला पहा खोलवर टप्प्याचा बॉल काऊ कॉर्नरकडे ढकललाय. 1 धावी ते मात्र मिळेल. दुसऱ्या धावीसाठी आमंत्रित होईल का? थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं आणि ते फलंदाज वैभव बाद होतील. तरी एक नवीन आशा पल्लवित होईल जेबी वडवली संघासाठी. वरती विकेटने पुढचा बॉल. यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये बॉल यष्टीरक्षक चेंडूपर्यंत संदीप पाटील पोहोचलेत आणि झेल देखील टिपलाय. आणखीन एक धक्का बसत असताना जेबी वडवली संघाला. त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. कांदळी संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. मी विनंती करेन पाचगाव संघाचे कर्णधार आपण देखील या. धावसंख्येचा फलक आपण पाहतोय 26 धावा. शेवटचा बॉल शिल्लक. नीरज माळी शेवटच्या बॉलवरती बॅटिंग करताना पाहायला मिळेल. या इनिंग्स मध्ये आपण पाहतोय खूप जबरदस्त गोलंदाजी राहिली बाबा स्पोर्ट्स केळे संघाची.
या सामन्यावरती जबरदस्त पकड निर्माण केली पहिल्या डावात. अंतिम बॉलवरती मोठा स्ट्रोक येणं अत्यंत गरजेचं आहे. ओव्हर द विकेटने अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल देखील दर्जेदार. इथे देखील बॉल डॉट आलाय. डॉट बॉलने केले पहिल्या डावाची समाप्ती. पहिला डाव कंप्लीट झालाय. 26 धावा धावफलकावरती आणि विजयाकरिता लक्ष राहिलंय 24 बॉल 27 धावा. तत्पूर्वी मी टॉस साठी आमंत्रित करेन, ज्याचं नुकतंच शुभागमन झालं. सन्माननीय मुरलीधर शेलार साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभास्ते हा टॉस करायचा आहे. पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतोय. उत्वेश्वर क्रिकेट संघ रौदी पाचगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम असेल केव्हीपीसी कांदळी. तर या ठिकाणी आपण टॉस बॉक्स मध्ये पाहत आहोत. सन्माननीय मुरलीधर शेलार साहेब आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय बाळा तरे साहेब. हे दोन मान्यवर आहेत. सर्वप्रथम मी दोन्ही कर्णधारांना एक नाणं दाखवतोय. एक बाजूने KSK आहे आणि दुसऱ्या बाजूने महायुती चषक. तर या ठिकाणी मुरलीधर शेलार यांच्या शुभासी हा टॉस होतोय. महायुतीचा कॉल आणि आलाय देखील. मी मान्यवरांना विनंती करेन आपण सन्मानाने व्यासपीठावरती जाऊन बसायचं आहे. व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. आणि खऱ्या अर्थानं नाणेफेकीचा कौल मागितला होता केव्हीपीसी कांदळी टीमनं आणि निर्णय त्यांच्या बाजूने लागलाय. वीरू पष्टे, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणं. 4 ओव्हरचा सामना आहे. क्षेत्ररक्षण करणारा हा समोरचा संघ देखील चांगला संघ आहे. सातत्याने आपल्या असोसिएशनमध्ये चांगला परफॉर्मन्स त्यांचा राहिलाय. किती धावांपर्यंत रोखण्याचा आपला प्रयत्न असेल? नक्कीच 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल आणि गोलंदाजीवर जास्ती भर असेल आमचा. नक्कीच चालू हंगामामध्ये पाहिलं तर एक ट्रॉफी आपल्या नावावरती आपण केले. चांगला खेळ आपला देखील राहिलाय आणि या स्पर्धेमध्ये खेळत असताना संघाकडून तुझ्या काय अपेक्षा असतील? नक्कीच माझ्याच संघाकडून नसेल, जेवढे असोसिएशनमध्ये आपले संघ आहेत त्यांनी पूर्ण आपला बेस्ट द्यावा आणि आपले प्लेयर पुढे जातील असा निर्धार करावा. नक्कीच शेवटचा प्रश्न असेल की या आयोजनामध्ये खेळत असताना गेली 2 दिवस ही स्पर्धा उत्तमरित्या सुरेखरित्या कौतुकास्पद असे ही स्पर्धा आहे. या स्पर्धेबद्दल काय सांगाल? आम्ही दरवर्षी इथे खेळत असतो. नक्कीच चांगली स्पर्धा ठेवत असतात. दरवर्षी काहीतरी नवीन बघण्याला भेटतो. धन्यवाद वीरू. विलास सुतेकर, आपण नाणेफेकीचा कौल गमावलाय. नाणेफेकी जिंकली असती काय स्वीकारलं असतं? फलंदाजी. अर्थात तुमच्या मनासारखा कौल आलाय. आउटफील्ड चांगला आहे, खेळपट्टी चांगली आहे. अशा स्थितीमध्ये किती धावांचा टार्गेट ठेवण्याचा आपला मानस असेल? 50 ते 50. नक्कीच तुझी चांगली बॅटिंग होते, परंतु तुला टीममधून अन्य खेळाडूंची साथ मिळत नाही आहे. पण या मानाच्या सन्मानाच्या स्पर्धेमध्ये खेळत असताना अदर तू ॲज अ कॅप्टन म्हणून टीमकडून आज काय अपेक्षा असतील? अपेक्षा तर आहेत पोरांकडून, बघूया आता. आणि त्याचनंतर शेवटचा प्रश्न, कुंदे स्पोर्ट कुंदे या संघाने केलेलं आयोजन, विशेषतः सुनील भाऊ असतील, जगदीश असतील, शैलेश असतील, अनेक सारे असे खेळाडू आहेत आणि त्यांनी केलेलं नियोजन तुम्हाला कसं वाटतंय? नियोजन तर खूप सुंदर आहे. नक्कीच दोन्ही टीमला आपण देऊयात शुभेच्छा आणि जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये, जिथून दुसऱ्या डावाला सुरुवात होते. बापा स्पोर्ट्स केळे हा संघ मात्र बॅटिंग करताना पाहायला मिळेल. थँक्यू सो मच. नक्कीच या ठिकाणी शुभागमन झालंय, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पाण्याची व्यवस्था लाभले असं लाडकं व्यक्तिमत्व, युवा नेतृत्व कुंदे गावचं सन्माननीय निलेश होगे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर जाऊया मॅचकडे. दुसऱ्या डावाला झालाय शुभारंभ. पहिला बॉल मार्गस्थ करत असताना नीरज पहिला बॉल सन्मानित केलाय सॉफ्ट हँडनं चांगल्या पद्धतीने. परंतु इथे काय केलं या क्षेत्ररक्षकानं? आधीच पाहिलं तर खूप धावसंख्या कमी आहे आणि अशा स्थितीमध्ये ही चुकी महागात ठरताना पाहायला मिळेल. पहा, फक्त सिंगल होती, तिथे 3 धावा आल्या. निलेश आणि तुषार ही जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. एक एक धाव रोखणं खूप गरजेचं आहे आणि अशा पद्धतीमध्ये जर तुम्ही चुका केलात तर निश्चितपणाने तुम्हाला पराभवाच्या सामोरे जावं लागेल. लो स्कोरिंगची मॅच जरी असेल तरी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. कालची स्पर्धा मध्ये पाहिलं
तर एंबूर टीमने अवघ्या 3 षटकामध्ये 24 धावा काढल्या होत्या. अपोजिट टीमला 25 काढायच्या होत्या, त्या धावा चेस झाल्या नव्हत्या. त्यासाठी तुम्हाला तुमची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये भर द्यावा लागेल. JB वडवली संघ प्रयत्न दाखवावे लागतील. 3 धावा धावफलकावरती आहेत. नीरज माळी गोलंदाजी करतायत. टीम JB वडवली संघ देखील एक चांगला संघ आहे. संघर्ष त्यांच्याकडून देखील पाहायला मिळेल. पहिल्या षटकाची समाप्ती झाल्यानंतर 3 धावा या पॅनल्टीच्या देखील ऍड केल्या जाणार आहेत. बाबा स्पोर्ट्स केळे संघ अगदी वेळात आला होता आणि त्यांना त्याला लाभ होणार आहे 3 धावांचा. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय 3 धावा. नीरज गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. पॉवर प्लेचं हे षटक आहे. इनफिल्डच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील, मिड विकेट आणि लॉंग ऑनला. चला टाइम वेस्ट करू नका, मॅच सुरू करा. धावसंख्येत आपण फळक पाहतोय 3 धावा धावफलकावरती आहे. लो स्कोरिंगची मॅच, परंतु इथे विकेट्स घ्याव्या लागतील, डॉट बॉल काढावे लागतील टीम JB वडवली टीमला. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल KVPC कांदळी आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ उत्वेश्वर रौदी पाचगाव संघ आपल्याला पाहायला मिळेल खेळताना. अगदी पहिल्या दिवसापासून दर्जेदार आयोजन आपण या स्पर्धेमध्ये पाहिलंय. यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळलेत. अगदी पहिलं तर एक सिंगल मात्र इथे मिळेल. सिंगलने टीमची धावसंख्या पुढे सरकताना 4 या अंकावरती. दिगंबर पाटील यांचं देखील शुभ आगमन सकाळच्या सत्रामध्ये. या स्पर्धेमध्ये आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. त्यांनी देखील खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे. पुढचा बॉल नीरजचा, सामना करेल निलेश. यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये, बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. हवा तसा प्रॉपर टायमिंग नाहीये आणि त्यानंतर सिंगल मध्ये ह्याचं रूपांतर होईल. पावलांचा वापर केला होता फलंदाजानं, पुढे सरसावले होते, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ओम साई क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष जितेजी पष्टे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. मी आपणास विनंती करेन जितेजी, आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक, बॅटची लिडिंग एज. एसटी रक्षकाने केली आपली कामगिरी, चोखपणे बजावले. धक्का क्रमांक पहिला, पहिली विकेट आली बाबा स्पोर्ट्स केळे संघाची. तुषार अगदी स्वस्तात बाद झाला. असे काही खेळाडू आहेत बाबा स्पोर्ट्स केळेमध्ये, असं वाटतंय की लवकर उदयाला येतील. संघाने टीमने त्यांना संधी देखील खूप वेळा दिली, परंतु संधीचा त्यांनी फायदा उचलला नाही. त्यामध्ये प्रथमेश आहे, त्यामध्ये रोशन आहे आणि त्यामध्ये तुषार आहे. हे 3 खेळाडू माझ्या नजरेसमोर आहेत. नीरज षटकातला पुढचा बॉल घेऊन सज्ज झालाय. यावेळेला मात्र हा बॉल देखील पाहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग इथे देखील नाही आहे. संदीप पाटील आले आहेत बॅटिंग करण्याकरिता. या टीमचे मुख्य खेळाडू आहेत, अनेकदा चांगली बॅटिंग, अगदी चांगला खेळ त्यांचा या टीमसाठी राहिला आहे आणि विशेषतः संदीप पाटील आपल्या टीमला घेऊन सातत्याने चालत असतात. धावसंख्या 1 ने पुढे सरसावतीये. 6 धावा. चेंडू क्रमांक 5 चा खेळ संपन्न झाला. अंतिम बॉल शिल्लक आहे षटकातील. सन्माननीय गुरुनाथजी म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. मी आपणास विनंती करेन आपण सन्मानाने या व्यासपीठावरती यायचंय. सन्माननीय गुरुनाथ म्हात्रे कुंदे. यावेळेला मात्र पाहिलं तर शॉट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने केली आहे चुकी. चुकीला नाहीये माफी. चेंडू फाईन लेग सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. गज बजलाई गज बजलाई डोंगर
आणि त्याचनंतर 3 धावा या ठिकाणी आम्ही पॅनल्टीच्या देखील ऍड करतोय, म्हणजे अर्थात धावसंख्या 13 वरती असेल. JB वडवली संघ थोडासा उशिरा आला होता आणि त्याच अनुषंगाने ओमसाई क्रिकेट असोसिएशनची जी आपली नियमावली आहे त्यानुसार आपण 3 धावांची पॅनल्टी इथे ऍड करत आहोत. बाबा स्पोर्ट्स केळे संघाच्या खात्यामध्ये सन्माननीय जितेश पष्टे अध्यक्ष सन्माननीय ओमसाई क्रिकेट असोसिएशनचे आहेत आणि त्यांचं शुभागमन इथे झालंय. त्यांना मी विनंती करेन आपण सन्मानाने व्यासपीठावरती या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज सूरज लानलाय. विचार केला तर माफक धावसंख्या आहे. 27 धावांचा टार्गेट ठेवलाय. आणि त्याचनंतर सन्माननीय सुरेश भाऊ उतेकर माजी अध्यक्ष हे जर कुठे उपस्थित असतील तर त्यांना देखील विनंती असेल की आपण मंचावरती येऊन प्रस्थापित व्हायचं आहे. सुरेश भाऊ उतेकर, रवदी पाचगाव. सूरज षटकातला पहिला बॉल घेऊन जाईल संदीप पाटीलच्या विरोधामध्ये. 27 धावांचं टार्गेट ठेवलं. इथून फक्त आणि फक्त 14 धावाची आवश्यकता आहे विजयाकरता 18 बॉलमध्ये. परंतु संदीप पाटील आणि निलेशची जर विकेट आली तर कमबॅक करू शकतील टीम JB वडवली. त्याकरिता त्यांना अचूकता दाखवावी लागेल आणि त्याचबरोबरीने चांगलं क्षेत्ररक्षण देखील करावं लागेल. स्पर्धेचा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसातील पहिला सामना आपल्या भेटीला आलाय. बाबा स्पोर्ट्स केळे आणि विपक्षामध्ये JB वडवली. अगुट टप्प्याचा बॉल पंच केलाय बॉलला मिडॉपकडे. क्षेत्ररक्षक खूप दूर अंतरावरती आणि त्याचनंतर चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. आणखीन एक चौकार. या चौकारानं धावसंख्या 17 या अंकावरती पाहायला मिळते. अखूट टप्प्याचा बॉल होता आणि संदीपने त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. गॅप सिलेक्शन खूप चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. प्रॉपर टायमिंग होता फटक्यामध्ये आणि त्याचाच फायदा टीम बाबा स्पोर्ट्स केळी संघाला झालाय 4 धावांसाठी. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहिलं तर क्लासिकल स्ट्रोक होता. फक्त दिशा दाखवली बॉलला. गतीचा वापर करत असताना ही सिंगल घेतली आहे. या सिंगलने टीमची धावसंख्या 18 या अंकावरती. त्यानंतर एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. KVPC कांदळी आणि त्यांच्या विपक्षामध्ये उत्वेश्वर रवदी पाचगाव. आतापर्यंत पाहिलं हंगामामध्ये टीम कांदळी संघाने एक ट्रॉफी आपल्या नावावरती केली आणि त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल पुढील सामन्यामध्ये. राऊंड द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला मात्र थोडी उसळी दिली. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉल इथे आलाय. 18 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू क्रमांक 3 चा खेळ इथे कंप्लीट झालाय. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज सूरज गोलंदाजी करत असताना या स्पर्धेमध्ये पाहिलं तर अनेक नामवंत संघ सहभाग घेत होते. अनेकांना पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या दिवसामध्ये टीम धोंडावडवली संघ क्वालिफायर, कालच्या दिवसामध्ये जून आंदुरकी. आज कोण क्वालिफायर होणार? हा बॉल चांगला आहे, दर्जेदार बॉल आहे. गुडलेन स्पॉटवरती पिच झाला आणि त्यानंतर गती प्राप्त झाली या बॉलला. आडव्या बॅटने ऑनसाइडला ड्राईव्ह करण्याचा निलेशचा प्रयत्न होता, अपयशी ठरतायत. धावसंख्येचा फलक आपण पाहिला तर 18 धावा. विकेट येणं गरजेचं आहे. विकेट आली तर निश्चित आत्मविश्वास वाढताना पाहायला मिळेल आणि त्याचबरोबरीने धावगतीला कुठेतरी रोखलं जाईल. यावेळेला मात्र फक्त दिशा दाखवली आहे आणि त्याचनंतर चेंडूचा पाठलाग केला जातोय थर्ड बॅक क्षेत्राकडे. हा बॉल आणि त्याचनंतर त्याचं रूपांतर होईल चौकारामध्ये. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये. चौकारासाठी येतोय हा बॉल. बावीस धावा धावफलकावरती जोडलेत. अवघ्या इथून 5 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरिता टीम बाबा स्पोर्ट्स केळे संघाला. षटकातला पुढचा बॉल. यावेळेला स्विचिटचा प्रयत्न होता. इथे देखील नशिबाची साथ मिळेल टीम बाबा स्पोर्ट्स केळे संघाला. आणखीन एक चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. दर्जेदार चौकार. 22चा चौकार येतोय हा.
त्याने या ठिकाणी करत आहोत त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. सन्माननीय संतोषदादा चौधरी यांना विनंती असेल आपले शुभास्य जितेशजी पष्टे जे आपल्या असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत त्यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. संतोषजी चौधरी साहेब आहेत जे कुंदे गावासाठी देखील खूप चांगला क्रिकेट खेळलेत आणि लेजंड क्रिकेटर आणि त्यांच्या शुभास्य या अध्यक्षांचा आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत. माईची श्वाल सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपण त्यांना सन्मानित करत आहोत. त्याच्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. आमच्या मुख्य व्यासपीठावरती कुंदेगावचे ज्येष्ठ नागरिक सन्माननीय मुरलीधर शेलार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सन्माननीय तुळशीराम म्हात्रे साहेबांना विनंती असेल आपले शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. सन्माननीय मुरलीधर शेलार साहेब क्रिकेटवरती अमाप प्रेम आहे सातत्याने त्या व्यासपीठावरती पाहायला मिळत असतात. या ठिकाणी आपण पाहतोय मुरलीधर शेलार साहेब यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत या आयोजकाच्या माध्यमातून. आणि इथे बाबा स्पोर्ट्स केळे संघ विजय होतोय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम JB वडवली. त्यानंतर मी या मुख्य व्यासपीठावरती आमंत्रित करतोय सन्माननीय विलास पाटील केळे बाबा ग्रुपचे अध्यक्ष. मी आपणास विनंती करेन आपण मंचावरती या. सन्माननीय विलास पाटील केळे चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. KVPC कांदळी टीम आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि जाऊयात प्लेअर ऑफ द मॅच या अवॉर्डकडं. नो डाऊट ज्यानं अष्टपैलू कामगिरी पार पाडली आपल्या टीमसाठी आणि विशेषतः तो संघाचा संघनायक देखील आहे. निलेश ठरताय तिथे प्लेअर ऑफ द मॅच चा मानकरी. या ठिकाणी प्रत्येक सामन्यासाठी आपल्याला केक पेस्ट्री आणि त्याच्यानंतर कोल्ड्रिंक आणि त्याच्यानंतर आकर्षक चषक देऊन या ठिकाणी सन्मानित आपण करत आहोत. या ठिकाणी निलेश यांना मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि सन्माननीय जगदीशजी म्हात्रे यांना विनंती असेल आपल्या शुभास हा सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. निलेश जे बाबा स्पोर्ट्स केळी संघाचे कर्णधार होते आकर्षक ट्रॉफी कोल्ड्रिंक्स देऊन देणारा या ठिकाणी हा सन्मान त्यांचा केला जातोय. अर्थातच सामनावीराचा पुरस्कार त्यांच्या नावावरती गेलाय पहिल्या मॅच मध्ये. सो वेल प्लेड बाबा स्पोर्ट्स केळे अँड वेल प्लेड निलेश. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. KVPC कांदळी टीम अधिक वेळ दौडून देऊ नका. क्षेत्ररक्षण त्वरित लावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपली आता प्रॅक्टिसचा वेळ संपलेला आहे कारण इथे लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा आहे. दुसरा सामना चालू देखील होतोय. आपण ही सूचना लक्षात घ्या.